माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्ग समीकरणे हा धडा सुरू केलेला आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन हा लेसन स्टार्ट केलेला आहे. हा मॅथ 1चा सेकंड लेसन आहे. त्याच्यामध्ये एकूण 6 प्रॅक्टिस सेट आहेत. त्या 6 प्रॅक्टिस सेट पैकी एक प्रॅक्टिस सेट ऑलरेडी आपण काल संपवलेला आहे, म्हणजे शिकलेलो आहे. त्याच्यावरती मी तुम्हाला काही होमवर्क पण दिलेला होता. बऱ्याच मुलांनी तो होमवर्क कंप्लीट केलेला आहे. आणखी सुद्धा काही मुलं होमवर्क करत नाहीये. त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की त्यांनी होमवर्क करा. आता आपण दुसऱ्या प्रॅक्टिस सेटला तयारी करू. दुसऱ्या प्रॅक्टिस सेट पासून खऱ्या अर्थाने हा धडा आपल्याला चांगला समजला पाहिजे. कारण आता आपण इथून पुढे वर्ग समीकरणाला सोडवायला शिकणार आहोत. एखादं वर्ग समीकरण आपल्याला सोडवता आलं पाहिजे. त्याला सोडवायचं म्हणजे त्याची मुळं काढायची. मी कालच सांगितलं होतं की प्रत्येक वर्ग समीकरणाला 2 मुळं असतात. इच क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव 2 रूट. म्हणजे प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट्स असतात ना, ते 2 रूट्स काढायसाठी आपल्याला आता त्याला सॉल्व्ह करावं लागतं. म्हणून आपण वरती हेडिंग दिलंय बघा, वर्ग समीकरणे सोडविण्याच्या पद्धती, मेथड्स फॉर सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. कारण वर्ग समीकरण सोडवायला आपल्याकडे 3 पद्धती आहे. किती पद्धती आहे? 3. हाऊ मेनी मेथड्स आर देअर? 3 मेथड्स. पहिली पद्धत आहे बघा अवयव पद्धत, जिला इंग्लिशमध्ये फॅक्टरायझेशन मेथड म्हणतात. दुसरी पद्धत आहे पूर्ण वर्ग पद्धत, कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. तिसरी पद्धत आहे सूत्र पद्धत, फॉर्म्युला मेथड. ह्या 3 पद्धती आहेत आणि ह्या तिन्ही पद्धतीचा एक सराव संच आहे. म्हणजे हे 2.2 साठी, हे 2.3 साठी आणि हे 2.4 साठी. ह्या 3 पद्धती संपल्या की आपला 4था सराव संच संपेल आणि मग राहील फक्त 2 सराव संच. आणि त्या 2 सराव संचामध्ये ह्याच आपल्याला तिन्ही पद्धतीचा परत वापर करावा लागतो. म्हणून खऱ्या अर्थाने या धड्यामध्ये ह्या 3 पद्धती जमणं म्हणजे हा धडा अगदी सोपं आहे. आता एक पद्धत आपल्याला एका प्रॅक्टिस सेटसाठी शिकायची. तर पहिली पद्धत आहे बघा अवयव पद्धत, जिला फॅक्टरायझेशन मेथड म्हणतात. दुसरी पद्धत आहे पूर्ण वर्ग पद्धत, तिला कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड म्हणतात. तिसरी पद्धत आहे सूत्र पद्धत, तिला फॉर्म्युला मेथड म्हणतात. अशा ह्या 3 पद्धती आपल्याला काय करायच्या आहे? शिकायच्या आहे. टर्न बाय टर्न एका पद्धतीसाठी एक प्रॅक्टिस सेट आहे आपला. तर आता दुसऱ्या म्हणजे प्रॅक्टिस सेट साठी आपल्याला पहिली पद्धत शिकायची आहे. नाव आहे अवयव पद्धत. काय नाव आहे सांगा? अवयव पद्धत. अवयव पद्धत म्हणजे फॅक्टरायझेशन मेथड. आजपासून आपण फॅक्टरायझेशन मेथड शिकतोय, जी की आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.2 साठी लागणार आहे. फॅक्टरायझेशन मेथड, ओके, जी की आपल्याला 9वीला तिचा थोडा बेस झालेलाच आहे. बऱ्याच मुलांना जर का 9वीचं काही भाग जर आठवत असेल व्यवस्थित, जो आपण बैजिक राशीचे अवयव नावाचा पाठ शिकलो होतो, तर त्याच्यावरून तुम्हाला हे जमून जाईल. अवयव पद्धत, फॅक्टरायझेशन मेथड. तर याच्यात आपण काय करणार आहोत? समीकरणाचे वेगळे 3 प्रकार पाडणार आहोत. समीकरणाचे किती प्रकार पाडणार आहोत? 3. खरं तर असं काही प्रकार नाही येते, पण तुम्हाला व्यवस्थित त्यांच्यामधला फरक कळावा म्हणून मी त्यांना प्रकार वाईज तुम्हाला शिकवणार आहे, टाईप वाईज. ओके, तर पहिला प्रकार आपण शिकूया अवयव पद्धतीचा, ax वर्ग प्लस bx स्वरूपातील समीकरण. ax वर्ग प्लस bx म्हणजे काय? याच्यात फक्त पहिलं दुसरं पद असणार आहे. एक्सच्या वर्गावाला आणि एक्स वाला असे 2च पदावाला हे समीकरण असणार आहे आणि याला आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचे. टाईप बनवली याची मी ax स्क्वेअर प्लस bx. म्हणजे काय? याच्यामध्ये फक्त आपल्याला प्रश्न तर सोडवा आहेत समीकरण, पण आता आपल्याला बघा पहिला प्रकार कसा शिकतोय आपण, लक्ष देण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन तर असं विचारतात, खालील समीकरणे सोडवा. खालील समीकरणे सोडवा. Solve the following quadratic equations. असा प्रश्न विचारला जातो. आणि आता मी प्रकार वाईज तुम्हाला गणित शिकवणार आहे. तर त्यातल्या पहिल्या प्रकारचं गणित तुम्ही बघा, अगदी सोपं असणार. म्हणजे मी तुम्हाला फक्त पहिलं पद देणार x वर्ग आणि त्याच्या पुढं 8x = 0 असे 2 टर्म मला समीकरण शिकतोय. 2च टर्म, x वर्ग आणि 8x. आता याला कसं सोडवायचं? याला पण फॅक्टर पाडावे लागतात. कसे फॅक्टर पाडता यायचे? यांच्यामध्ये जे कॉमन लेटर येतात त्याला काय करतात? कॉमन. म्हणजे सांगा दोघांमध्ये सारखं काय आहे? एक्स वर्ग आणि एक्स. जर तुम्ही हे 2 पद बघितले ना, तर एक्स दोघांकडे पण सारखा आहे, म्हणून तो एक्स असा कॉमन काढावा लागतो. तो जर एक्स कॉमन काढला तर मग इथं काय फॅक्टर उरतात? हा एक्सने यांना काय करावं लागतं? डिवाइड करावं लागतं. हा एक्स इथून कट करा, एक्सने एक्सला भागा, तर इथं एक्स उरतो आणि ह्या एक्सने एक्सला भागा, तो उरतो किती? 8. म्हणजे काय करायचं? दोघांमध्ये सारखं अक्षर बाहेर काढायचं आणि ते अक्षर इथून दोघांमधून पण काय करायचं? कट करायचं. ह्या एक्सला ह्या एक्स मधून कट जरी केलं तरी एक्सचा वर्ग याचा अर्थ असतो 2दा एक्स. मग तुम्ही 1 एक्स जरी कट केला तरी 1 एक्स उरतो बघा इथे. आणि इथून जर एक्स कट केलं तर मग फक्त काय उरतो? 8 = काय म्हणायचं? 0 झाल्यावर मग काय करायचं? हा बाहेरचा जो एक्स असतो त्याला वेगळा 0 म्हणायचं, मध्ये किंवा टाकायचं, किंवा ज्याला इंग्लिशमध्ये ऑर म्हणूया आपण,
आणि हा दुसरा जो ब्रॅकेट असतो का x प्लस 8 वाला त्याला पण 0 म्हणायचं. मग हा x बरोबर 0 तशाच कसा राहतो और हा x प्लस 8 तिकडे जाऊन काय होतो मायनस 8 असं करायचं. लक्षात येते. आणि यालाच म्हणतात वर्ग समीकरणाची मुळे. वर्ग समीकरणाची मुळे. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि ही मुळं मग अशी बरोबर करून तुम्ही सांगू शकता 0,-8. ओके, म्हणजे इक्वल टू 0,-8. हे असं एकदम सोपं आहे बघा. वर्ग समीकरणाची मुळं लिहायला शिकायचंय तुम्हाला. हे मी आता जे समीकरण दाखवतोय समीकरणाचे मी वेगळे वेगळे प्रकार पाडणार आहे. त्यातला मी पहिला प्रकार शिकवतोय. या प्रकारामध्ये तुम्हाला असं दिसतंय की एक्सच्या वर्गानंतर फक्त एक्स असतं, पीच्या वर्गानंतर फक्त पी असतं, एमच्या वर्गानंतर फक्त एम असतं. जे सुट्ट अक्षर येतात ते याच्यात नाहीये. असा हा प्रकार आहे. ओके, तुम्ही आणखी एक गणित बघायचं. लक्ष द्या. पीचा वर्ग -17p इज इक्वल टू 0. सांगा आता कसं पाडणार आपण. आता फॅक्टरायझेशन मेथडने कसं सॉल्व्ह करणार याला सांगा. दोघांमध्ये कोणतं कॉमन लेटर आहे, कोणतं कॉमन अक्षर आहे. अंक कॉमन नाहीये कारण इथं अंक नाही. आणखी इथं अंक असल्यावर मग अंकाचा पण विचार करावा लागतो. इथं फक्त अक्षर सांगते पी. मग ती पी बाहेर काढायचं. आतमध्ये कोण उरतं. इथून पी बाहेर काढल्यावर पी उरेल आणि इथून पी काढल्यावर काय उरेल 17 इज इक्वल टू काय 0. मग काय म्हणायचं पी बरोबर पण 0 किंवा p - 17 बरोबर पण 0. ही स्टेप कळते का बघा बरं तुम्हाला. ही स्टेप कळते का. ह्या दोन संख्येचा जर गुणाकार 0 असेल तर याचा अर्थ ही संख्या 0 असायला पाहिजे किंवा हा ब्रॅकेट 0 असायला पाहिजे. म्हणून असं करतात. p बरोबर 0 किंवा हा जो मधला ब्रॅकेट आहे तो बरोबर 0. मग p बरोबर 0 जशाच तसा किंवा p बरोबर हा -17 जो असतो का तो पलीकडे जाऊन काय होतो फक्त 17. मायनस असेल तर फक्त 17 होईल, पण प्लस असेल तर पलीकडे तो काय होईल मायनस. ते तर तुम्हाला माहितच आहे. साईड चेंज केली की साईन काय होतात चेंज. आणि मग हेच काय आहे आपले रूट्स. ओके, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणते कोणते रूट्स आहे 0,17. एकदम इझी बघा, एकदम इझी. ओके, वर्ग समीकरणाची मुळे म्हणतात त्याला. वर्ग समीकरणाची मुळे. ओके, परत बघा तुम्ही आणखी दोन गणित दाखवतो तुम्हाला मी या टाईपचे. लक्ष द्या. आता m² + 31m. आता सांगा मला पटकन इक्वल टू 6 कसं होईल. आता सांगा पटकन सांगा. कोणतं अक्षर कॉमन निघेल इथे. आता कोणतं अक्षर कॉमन निघेल m. व्हेरी गुड. मग आता m जर इथं कॉमन निघालं तर इथून m कट करा, m इथून कट करा, m उरेल, m इथून कट करा, खाली किती उरेल 31 इज इक्वल टू 0. एकदम सोपं आहे. असं जर असलं तर p² + 8p इज इक्वल टू 0 तर p कॉमन निघेल. ब्रॅकेटमध्ये p + 8 उरेल इज इक्वल टू 0. x² - 13x असेल तर इथं x कॉमन निघेल, x - 13 उरेल इज इक्वल टू 0. y² + 15y असेल तर तुम्हाला y कॉमन काढावं लागेल. ब्रॅकेटमध्ये इथून y कट केल्यामुळे y उरेल +15 इज इक्वल टू 0. एकदम सोपं आहे. हे कॉमन काढायला तुम्हाला जर यायला लागलं ना तर मग काही प्रॉब्लेम नाही. कॉमन काढता आलं पाहिजे. ओके, एकदम सोपं आहे बघा. आणि मग सांगा आता याच्या पुढची स्टेप तर माहितीच आहे तुम्हाला की ह्या m ला पण काय म्हणायचं 0 किंवा ह्या m + 31 ला पण काय म्हणायचं 0. मीन्स m इज इक्वल टू 0 अँड m + 31 इज इक्वल टू 0. m इज इक्वल टू 0 जसाच तसा और m इज इक्वल टू +31 तिकडे जाऊन काय होईल -31. अँड दीज आर दी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणून तुम्ही म्हणा वर्ग समीकरणाची मुळे. वर्ग समीकरणाची मुळे काय आली यावेळेस तुमची. आता पहिलं मुळे तुमचं 0 आणि दुसरं मुळे तुमचं -31. ते एकदम इझी बघा. ओके, लक्षात घ्या तुम्ही. फक्त कधी कधी असंही होऊ शकतं की तुमचा जो p वाला टर्म असेल ना तो बरोबरच्या पलीकडे असू शकतो. तो बरोबरच्या पलीकडे p² इज इक्वल टू 18p. मग तुम्ही काय करा p² जशाच तसा ठेवा, +18p इकडे आणून काय करा मायनस करा. तिकडे जर मायनस असेल तर प्लस करा आणि प्लस असेल तर काय करा मायनस आणि मग कॉमन काढा. p जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय होईल इथलं p कट होऊन -18 इज इक्वल टू 0. मग p बरोबर 0 वेगळा घ्या किंवा p - 18 बरोबर 0 वेगळा घ्या. एकदम सोपं आहे. आणि मग p बरोबर पण 0 म्हणा किंवा हा -18 जो आहे तो पलीकडे जाऊन काय होईल +18. इथे जर मायनस असेल तर इथं मायनसच येणार आणि इथं प्लस असेल तर इथं प्लसच येणार आणि इथं प्लस आहे म्हणून हा प्लसचं तिकडे जाऊन काय होणार मायनस. आणि यालाच म्हणतात वर्ग समीकरणाची मुळे. आता मी तुम्हाला 4 गणित जे दाखवले ना त्या 4 गणितामध्ये तुम्ही प्रत्येक वेळा बघा एक्सचा वर्ग किंवा पीचा वर्ग जो कुणी आहे त्याच्या बाजूला सहगुणक नाहीये बघा. म्हणजे इथं बघा इथं अंक नाहीये, इथं पण अंक नाहीये, इथे पण अंक नाहीये, इथे पण अंक नाहीये. अंक नसलेले गणित दाखवले मी तुम्हाला. पण याच प्रकारात काय होतं माहिती का असंही गणित येतं कधी कधी. म्हणजे असं 3x चा वर्ग वजा 12x बरोबर 0.
आता बघा याला कसं सॉल्व्ह करतात. आता कसं सॉल्व्ह करता येतं, 3 आल्यामुळे पहिला काय विचार करावा लागतो की हे दोन्ही अंक कशाच्या पाड्यात येतात. हे दोन्ही अंक बघा कशाच्या पाड्यात येतात का, 3 आणि 12. सांगा कशाच्या पाड्यात येतात, 3च्या. म्हणून तो पाडा पण घ्यायचा आणि हा कॉमन अक्षर असतो का तो पण घ्यायचा, असं करावं लागतं. आणि मग 3x कॉमन आलं. 3 कसं काय आलं कळालं का, हे दोन्ही संख्या ज्याच्या पाड्यात येतात तो पाडा घ्यायचा. सर पाडा नाही आला तर मग पाडा घ्यायचाच नाही. अंकांच्या बाबतीत असंच आहे, हे दोन्ही अंक कशाच्या पाड्यात येतात, 3च्या. अक्षर कोणतं सारखं आहे, एक्स. मग हे 3 आणि x इथून कट करा म्हणजे भागा द्या. 3 ने 3 ला भागलं 3 3 कट, x ने x ला भागलं तर x उरेल. परत ह्या 3 ने या 12 ला भागलं तर 3 चौक 12 आणि x x कट होऊन भागाकार कसा झाला बघा. ह्या जो कॉमन आलेला अंक आहे का याने याला भागावं लागतं. असं 3x वर्गाला ह्या 3x ने जर तुम्ही भागलं तर 3 3 डायरेक्ट कट होतो आणि x उरतो बघा. आणि ह्याच 3x ने तुम्ही त्या 12x ला जर भागलं तर मग काय होतं, 3 चौक 12 येतो, पूर्ण 3 कट नाही, 3 चौक 12 येतो, x पूर्ण कट होतो. इथे x उरतो, इथं 4 उरतो. असं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. मग बरोबर 0. मग काय करायचं, बाकीचं सेम आहे. हे पहिलं 3x जे असतं का त्याला पण 0 म्हणायचं, किंवा हा x - 4 जो असतो का त्याला पण काय म्हणायचं 0. म्हणजे 3x बरोबर 0 याचा अर्थ x बरोबर 0 भागिले किती 3, हे 3 खाली येतात. किंवा x बरोबर +4चं -4चं तिकडे जाऊन काय होईल +4, सॉरी -4 तिकडे जाऊन काय होईल +4. आणि 0 ला 3 ने भागल्यामुळे उत्तर किती येतं 0. x ची पॉडली बघा इथं आता भागाकाराची, किंवा x बरोबर 4 झाले. आणि यांनाच म्हणायचं मग रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर 0,4. एकदम सोपं आहे बघा. हे पण हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि जर हे 2 पदावाले तुम्हाला गणित जर जमले तर मग 3 पदावाले गणित जमतील. पण 2च पदावाल्या गणितांमध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम राहिला तर तुम्ही अवयव काढू शकणार नाही. लक्षात ठेवा तुम्ही. एकदम इझी बघा. आता बघा 14x वर्ग प्लस 21x. सांगा आता कसं करतात. अंकांच्या बाबतीत पहिला काय विचार करायचा की हे दोन्ही अंक कशाच्या पाड्यात येतात. सांगा मला 14 आणि 21 कुणाच्या पाड्यात येतात, 7च्या. म्हणून 7चा पाडा घ्यायचा. अक्षर कोणतं सारखे x, मग 7x घ्यायचं आणि ह्या 7x ने यांना भागायचं. 7 ने याला भागा, 7 दुने 14 ना, 7 दुने म्हणून दुने, आणि x कट करायचं तर x उरतो. प्लस ह्याने याला पण भागायचं, 7 3 21 आणि x कट होतो इज इक्वल टू 0. याच्या खाली सोपंच आहे, 7x इज इक्वल टू 0 म्हणा, किंवा 2x + 3 इज इक्वल टू 10 म्हणा. एकदम सोपं. मग x इज इक्वल टू 0 हा +7 इकडे काय होतो भागिले असतो, किंवा इकडे पण 2x इज इक्वल टू हा +3 तिकडे काय होतो -3. एकदा +3 तिकडे दिला, पण x इज इक्वल टू 0/7, किंवा x इज इक्वल टू हा -3/2. हा 2 पण खाली येतो. पहिल्यांदा +3 तिकडे तो -3 झाला आणि 2x जशाच तसा, आणि मग 2 पण खाली आणायचा. आणावं लागतो, x ने वाढवावे लागते. आता 0 ला भागलं तर उत्तर किती येतं 0. 7 ने 0 ला भागलं तर उत्तर 0 येतं. आणि इथं मात्र भागाकार होत नाही, म्हणजेच तुमचं वर्ग समीकरणाची मुळे. नीट बघा तुम्ही. हे +3 तिकडे येऊन काय झालं -3. हे 2x जशाच तसा, आणि हा जो गुणीला 2 येतो इकडे येऊन काय होतो भागिले. तुम्ही हे सगळे एका स्टेप मध्ये पण करू शकता. म्हणजे प्लसचा मायनस पण करा आणि गुणिलेचा भागिले पण करा, चालतं. पण तुम्ही एक स्टेप वाढवली तर नो प्रॉब्लेम. ओके. आणि याला समजून काय म्हणायचं, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे? रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 0, -3/2. असं ब्रॅकेट पण लावू शकता आणि ब्रॅकेट न लावता मोकळं पण लिहू शकता. एकदम इझी बघा. की अंकावाले गणित दाखवतोय तुम्हाला, लक्षात घ्या. एक आणखी दाखवतोय, शेवटचं गणित दाखवतोय मी तुम्हाला, तुम्ही समजून घ्या. 2y² + 5y इज इक्वल टू 0 हे सांगा. आता सांगा दोन्ही अंक कशाच्या पाड्यात येतात का? हे कशाच्या पाड्यात येतात का? 2 आणि 5 कशाच्या पाड्यात येतात का? सांगा मला. नाही, अजिबात नाहीये. मग पाडा येणारच नाही. आता फक्त काही y असं पण होऊ शकतं बघा. म्हणजे इथं काय झालं, 3च्या पाड्यात आले. इथं काय झालं, नवीन पाडा आला. 14 किंवा 21च्या ऐवजी दुसराच पाडा आला. दोघं 7च्या पाड्यात येत होते म्हणून 7 आलं. इथं दोघं 3च्या पाड्यात येत होते म्हणून 3 आलं. इथं दोघं कुणाच्या पाड्यातच येत नाहीये बघा. येतात का पाड्यात सांगणार नाही. मग फक्त वायच घ्यायचं आणि वायने भागायचं. वायने याला भागलं तर 2y उरेल, आणि वायने याला भागलं तर किती उरेल 5 बरोबर 0. मग ह्या वायला पण काय म्हणायचं 0, किंवा ह्या 2y + 5 ला पण काय म्हणायचं 0. मग हा y 0 तर आहेच, किंवा हा +5 एकदा तिकडे जाऊन काय होईल, +5 तिकडे जाऊन काय होईल -5. एकदा +5 तिकडे, मग परत एक स्टेप y बरोबर 0, आणि हा +5चा तिकडे जाऊन -5 झालेला आहे ना, तर हे -5 काय येतं मग 2 येतं काय. आणि दीज आर दी रूट्स. ओके. एकदम इझी बघा, तुम्ही करून बघा. मी तुम्हाला 2 प्रकारचे गणित दाखवले बघा. पहिला प्रकार कोणता आहे, जेव्हा इथं अंक नसेल तेव्हा फक्त काय येतं, x कॉमन येतं. मग x ने कट केलं की x कट होऊन x उरतो, x कट होऊन 8 उरतो. खालचं एकदम सिंपल आहे बघा. इथं बघा दोघं
अंक नाहीच आहे, फक्त अक्षर आहे दोन्हीकडे सारखं. सारखं अक्षर कोणतं आहे? पी. म्हणून पी कॉमन काढा, पी ने याला भागा तर एक पी उरेल, पी कट करा 17 उरेल. हे समजून घ्या तुम्ही कसं होतंय. इथं फक्त अक्षर आहे कॉमन, अंक नाहीये. या वर्गाच्या बाजूला कोएफिशियंट नाहीये, सहगुणक नाहीये, तेव्हाच हा प्रकार आहे. आणि इकडे सहगुणक आहे म्हटल्यावर काय विचार करावा लागतो? हे 3 आणि 5 कुणाच्या पाड्यात येतात? 3च्या. अक्षर कोणतं सारखं आहे? एक्स. मग ह्या 3x ला काय करायचं? ह्यांना दोघांना काय करायचं? भागायचं. या 3 ने 3 ला भागलं 3 कट, x ने x ला भागलं x उरतो. 3 चोक 12. हे समजून घ्या तुम्ही कसं होतं. आणि मग खाली असेल इथं हे दोघं कुणाच्या पाड्यात आले? 7च्या. म्हणून 7 कॉमन आला आणि x. मग 7 ने याला भागा बरं. 7 ने याला भागता येतं तुम्हाला असं 14x च्या वर्गाला 7x ने भागा तर 7 गुणे किती उरतात? 14. आणि x कडे 2x उरतो म्हणून हे 2x येतो उत्तर. ह्याने याला भागायचंय, याने याला पण भागायचं आणि ह्यानेच याला पण भागायचं, असं दोघांना भागावं लागतं. लक्षात ठेवा. ओके. आणि मग उत्तर तसंच दिलेलं तिकडे. आणि तुम्हाला पण घरी करायला देतो काही गणित, तुम्ही करून बघा जमतात का तुम्हाला. x वर्ग प्लस 5x इज इक्वल टू 0. आठवं p स्क्वेअर मायनस 35 p इज इक्वल टू 0. 9 m स्क्वेअर इज इक्वल टू 13m. 10 2y स्क्वेअर मायनस 8 is equal to 8y is equal to 0. 8y ना. 11 गणित 3x square plus 15x is equal to 0. 12 गणित क्या? 8m square plus 12m is equal to 0. 15y square plus 25y is equal to 0. 14 3x square minus 7x is equal to 0. 15 2y square plus 10y is equal to 0. मी हे गणित पण तुम्हाला करायला दिले 7 नंबर पासून तर 15 नंबर पर्यंतचे हे गणित पण सोडवा. हा एक प्रकार शिकलो आपण. याच्यात 2 पद आहे बघा. एक आहे एक्सच्या वर्गावालं आणि एक आहे एक्स, असा हा प्रकार आहे. आणि हा प्रकार जमला तर पुढचा जमेल, त्याच्यामुळे याला चांगलं समजून घ्या. ओके. आता हा दुसरा प्रकार आहे बघा. दिस इज द सेकंड टाइप. प्रकार दुसरा आहे हा आपला. काय आहे आता? आपण काय करतोय माहिती का? खरं तर वर्ग समीकरणाला सोडविण्याची अवयव पद्धत बघतोय. अवयव पद्धत लक्षात ठेवा. आणि त्या अवयव पद्धतीमध्ये पण आपल्याला 3 प्रकारची गणितं बघायला मिळतात. आता आपण पहिला प्रकार बघितला, त्याच्यात काय होतं? एक्सचं वर्गवालं पद होतं आणि एक्स वालं पद होतं. वायचा वर्ग होता वाय होतं, एमचा वर्ग होता एम होतं. मग त्याच्यात डायरेक्ट कॉमन काढा आणि लगेच तुम्ही उत्तर शोधा. आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत. याच्यात काय आहे? एक्सच्या वर्गावाला पद पण आहे आणि मधलं जे एक्स वालं पद असतं का ते नाही, डायरेक्ट सुट्टा अंक असणार. आणि त्या सुट्ट्या अंकाला पण नेहमी मायनसचं चिन्ह असणार. असा हा प्रकार आहे बघा. एकदम सोपं आहे. आपण लक्ष द्या. समजा आता इथं एम स्क्वेअर आहे, त्याच्यानंतर एम असायला पाहिजे पण एम नाहीये, डायरेक्ट 25 सुट्टा अंक. याला कसं सोडवायचं? याची पण फॅक्टर पाडता येतात. कसे फॅक्टर पाडता येतात? हा कुणाचा स्क्वेअर आहे सांगा? एमचा. हा कुणाचा स्क्वेअर आहे? 5चा. एकदा प्लस एकदा मायनस इज इक्वल टू काय? 0. झाले. फॅक्टर एका स्टेप मध्ये पडतात. कॉमन बिमन काहीच येत नाही इथं. काय कॉमन येणार इथं? हे दोघं काही सारखे काही इथं लेटर वगैरे. अगोदरच्या गणितात कसं होतं? इथं एमचा वर्ग होता, तिथे एम होता. आता इथे एमच्या ऐवजी एक अंक आलाय बघा, सुट्टा अंक आलाय. तर याला तुम्ही ह्या पद्धतीने सॉल्व्ह करता. a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस बी इन वन ब्रॅकेट अँड a मायनस बी इन अनदर ब्रॅकेट. या फॅक्टरायझेशन या एक्सपान्शननी तुम्ही हे गणित करताय बघा. हा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वाला, त्याने करताय. हा पुन्हा वर्ग एमचा, हा पुन्हा वर्ग 5चा, प्लस 5 मायनस 5 इज इक्वल टू 0. मग हे m प्लस 5 जे असतं का त्याला वेगळं 0 म्हणा, किंवा m मायनस 5 जे असतं का त्याला वेगळं 0 म्हणा. एकदम इझी बघा. मग हा प्लस 5 जो असतो तो पलीकडे जाऊन काय होतो? मायनस 5, किंवा m इज इक्वल टू मायनस 5चा काय होतो? 5. हे बघा, प्लस असेल तर मायनस बनतो आणि मायनस असेल तर प्लस. इक्वेशन सॉल्व्ह करण्याची ही पद्धत आहे. अँड दिस इज अवर लास्ट आन्सर. यालाच म्हणतात रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणते कोणते रूट्स आले क्वाड्रॅटिक इक्वेशनचे? एक मायनस 5 आला, एक 5 आला. बरोबर. वर्ग समीकरणाची मुळे. एकदम सोपा प्रकार आहे हा पण. आय होप तुमच्या लगेच लक्षात आला असेल. काय काढावं लागतं इथं? वर्गांची वजाबाकी म्हणूया आपण याला थोडक्यात. वर्गांची काय म्हणूया याला आपण? वजाबाकी. लक्षात येत असेल तुम्हाला. त्यासाठी वर्ग पाठ पाहिजे तुम्हाला. काय पाठ पाहिजे? वर्ग. आपण 4-5 गणितं बघू, मग मी तुम्हाला सॉल्व्ह करायला देईन. बघा आणखी p स्क्वेअर वजा 81 इज इक्वल टू 0. नाव सांगा आता.
लगेच सांगा. त्याच प्रकारे सोडवता येईल की नाही आपल्याला? येईल. सांगा हा कुणाचा वर्ग आहे? बोला. कुणाचा वर्ग आहे? हा पीचा. हा कुणाचा वर्ग आहे? 9चा. आणि सर हा जर कुणाचा वर्ग नसेल तर तो पण प्रकार आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. कधी हा कुणाचा वर्ग नसू पण शकतो, पण आहे. कुणाचा वर्ग आहे आता? 9चा. मग याच्यामध्येच एकदा कशाचं चिन्ह द्या? प्लसचं, आणि एकदा कशाचं चिन्ह द्या? मायनसचं. आणि इज इक्वल टू काय? 0. मग p + 9 इज इक्वल टू 0 वेगळं म्हणा, और p - 9 इज इक्वल टू 0 वेगळं म्हणा. मग +9 तिकडे जाऊन काय होतो? -9. आणि -9 तिकडे जाऊन काय होतो? फक्त 9. लक्षात येते ना? प्लसचं मायनस, मायनसचं प्लस. आणि यालाच म्हणतात वर्ग समीकरणाची मुळे. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन समजतं? एक प्लस येतं आणि एक मायनस येतं, एकदम इझी. पण त्यासाठी तो कुणाचा तरी काय असायला पाहिजे? वर्ग. बरोबर ना? आता बघा, m² - 31 इज इक्वल टू 0. आता मी जर विचारलं तुम्हाला हा कुणाचा वर्ग आहे, तर तुम्ही काय म्हणाल? m चा. पण हा कुणाचा वर्ग आहे का? 31 आहे का? तो कुणाचा वर्ग? जसा हा 25 कुणाचा स्क्वेअर होता? 5 चा. म्हणून 25 चा रूट काय घेतला आपण? 5. 81 चा रूट काय घेतला? 9. पण इथे 31 चा वर्गमूळ निघतो का? म्हणून त्याला काय करायचं? वर्गमुळात ठेवायचं. आणि तसंच करायचं, एका ब्रॅकेटमध्ये प्लस, एका ब्रॅकेटमध्ये मायनस. लक्षात घ्या तुम्ही, जर तो कुणाचा वर्ग नसेल, 31 कुणाचा वर्ग नसेल, तर त्याला वर्गमुळात घ्यावं लागेल. आणि पुढची स्टेप तीच, m + 31 इज इक्वल टू 0 वेगळं, और m - 31 इज इक्वल टू 0 वेगळं. मग m इज इक्वल टू +31 तिकडे जाऊन काय होईल? -31. आणि -31 तिकडे जाऊन काय होईल? फक्त 31. एकदम इझी बघा. आणि याला रूट्स म्हणायचं. आता ह्या ब्रॅकेटमध्ये रूट्स लिहत जातो प्रत्येकदा. ओके. आणखी एक दाखवतो बघा. 4. लक्ष द्या तुम्ही, हा चांगलं व्यवस्थित समजून घ्या. p² - 17 इज इक्वल टू 0. तर आता याला फॅक्टरायचं. सांगा आता, हे बघा दोनच टर्म वाले गणित आहे बरं का. वर्गावाला पद असतं, सुट्टांक. वर्गावाला पद असतं, सुट्टांक. मधला x किंवा p कॉमन नाही निघू शकत इथे. लक्षात घ्या, हा दुसरा प्रकार दाखवतोय मी तुम्हाला 2 पदावाला. हा कुणाचा वर्ग आहे? p चा. आणि हा कुणाचा वर्ग नाही, म्हणून याला वर्गमूळ 17 घ्यायचं. एकदा प्लस लावायचं आणि एकदा मायनस. वर्गमूळ असलं तर ठीकच आहे, वर्गमूळ नसलं तर त्याला कशात घ्यायचं? वर्गमूळ. मग हे पहिल्या ब्रॅकेटला वेगळा 0 म्हणा, p + √17 इज इक्वल टू 0, और p - √17 इज इक्वल टू 0. आणि मग प्लस √17 तिकडे जाऊन काय होईल? मायनस. आणि हा मायनस वाला जो असतो तो पलीकडे जाऊन काय होईल? प्लस. राईट ना? अँड दीज आर दी रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. एकदम इझी बघा. जमेल तुम्हाला सगळ्यांना? कसं करायचं कळालं? तो दिलेला अंक कुणाचा तरी वर्ग असू पण शकतो आणि नसू पण शकतो. असला तरी इट्स ओके, नसला तरी इट्स ओके. आता बघा तुम्ही, हा आता असंही असू शकतं कधी कधी, असं म्हणजे जो सुट्टांक आहे तो तुमच्या बरोबरच्या पलीकडे पण असतो कधी कधी. तर तुम्ही काय करायचं? p चा वर्ग जशाच तसा, आणि हा +100 इकडे येऊन काय करायचं? -100 इज इक्वल टू 0. आणि आता अवयव पाडायचे. सांगा, हा कुणाचा स्क्वेअर आहे? p चा. हा कुणाचा स्क्वेअर आहे? 10 चा. मग ह्या p + 10, p आणि 10 मध्ये एकदा प्लसचं चिन्ह, एकदा मायनसचं चिन्ह. कसे फॅक्टर पाडतोय तुम्ही समजून घ्या. हा 100 वर्ग आहे 10चा, म्हणून इथं 10 येतं. पण हा 31 कुणाचा वर्ग आहे का? नाही, म्हणून त्याला स्क्वेअर रूटचं साइन येतं. पण तुम्ही काही लोक 100चं 10 पण कराल आणि याला वर्गमुळाचं चिन्ह पण द्याल, तर मग मात्र तुमचं गणित काय होऊन जाईल? चुकून जाईल. तसं नका करू. ओके. आणि मग p + 10 बरोबर वेगळा शून्य घ्या, किंवा p - 10 बरोबर वेगळा शून्य घ्या. मग +10 तिकडे जाऊन काय होईल? -10. आणि -10 तिकडे जाऊन काय होईल? +10. आणि इथं तुम्ही रूट्स लिहा. ओके. याच्यात सुद्धा आता तुम्ही बघितलं असेल की मी इथं या p च्या वर्गाच्या बाजूला अंक दिले नाहीये, p च्या वर्गाच्या बाजूला अंक नाहीये, m च्या वर्गाच्या बाजूला अंक नाहीये. आता जर तिथं पण अंक आला तर मग काय? समजा असं आलं 4x² -25 बरोबर 0, काही प्रॉब्लेम नाही. तरी तसंच करायचं. सांगा, हा कुणाचा स्क्वेअर आहे म्हटलं तुम्ही आता फक्त x नाही म्हणू शकत. हा 4 पण कुणाचा तरी स्क्वेअर आहे ना. आता 4 कुणाचा स्क्वेअर आहे? 2 चा. x² कुणाचा स्क्वेअर आहे? x चा. म्हणून इथं 4चं 2 उत्तर घ्या आणि x च्या स्क्वेअरचं x उत्तर घ्या. आणि हा 25 कुणाचा स्क्वेअर आहे? 5 चा. मग एकदा प्लस आणि एकदा मायनस इज इक्वल टू 0. मग 2x + 5 इज इक्वल टू 0 वेगळं घ्या, किंवा 2x - 5 इज इक्वल टू 0 वेगळं घ्या. कळालं नाही का तुम्हाला? हे हा 4 कुणाचा स्क्वेअर आहे? 2 चा. हा x² कुणाचा स्क्वेअर आहे? x चा. हे दोघं एकत्र 2x घ्यायचं आणि हा 5 घ्यायचं. मग हे +5 तिकडे जाऊन काय होतं? -5. आणि तसंच हे 2 याच्या खाली येतं. डायरेक्ट एका स्टेप मध्ये करायचं यास. हे बघा, हे +5 दिसतंय का? ते मायनस करायचे आणि 2 खाली आणायचे. +5 तिकडे जाऊन मायनस करायचे आणि 2 खाली आणायचे. हे आपलं फायनल आन्सर. किंवा इकडे पण तसंच करायचं. काय की हा -5 तिकडे जाऊन काय होतो? +5. आणि हा गुणिले 2 इकडे येऊन काय होतो? भागिले. एकाच वेळात दोन्ही पण गोष्टी केल्या, मायनसचं प्लस आणि गुणिलेचं भागिले. लक्षात ठेवा, हे करायला शिका तुम्ही, तुम्हाला जमून जाईल. वर्ग समीकरणाची मुळे.
काय आहे -5/2, 5/2. आय होप तुमच्या लक्षात येत असेल कसे कसे प्रकार पडताय बघा. आणखी एक 7वं दाखवतो शेवटचं आणि मग तुम्हाला सोडवायला देतो. 9x² -49 = 0. 9x² -49 = 0. सांगा आता मला हा कुणाचा स्क्वेअर आहे सांगा पटकन. हा कुणाचा स्क्वेअर आहे 3x चा आणि हा कुणाचा स्क्वेअर आहे 7 चा. राईट ना, असंच ना. हा 3x चा, हा 7 चा आणि एकदा प्लस एकदा काय मायनस = 0. मग 3x + 7 = 0 वेगळं म्हणा किंवा 3x - 7 = 0 वेगळं म्हणा. मग x +7 चं -7 पण करायचं, +7 जे आहे ते -7 पण करायचं आणि हे 3 पुढे आणायचं खाली. हे सगळं बरोबरच्या तिकडे करायचं. किंवा इथं पण हे -7 चं पण तिकडे जाऊन 7 करायचं आणि 3 पुढे आणायचं खाली. आणि यालाच म्हणायचं रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन =7/3, 7. एकदम इझी बघा. मी तुम्हाला 7 गणित सॉल्व्ह करून दाखवले आणि तुम्हाला घरी करायला पण काही गणित देतो ते तुम्ही करा. 8वं गणित बघा. m² सगळे लिहून घ्या तुम्ही व्यवस्थित आणि हे गणित करा. इथं मध्ये प्लसचं चिन्ह असू शकत नाही बरं का. असं प्लस असल्यावर तुम्ही करू शकत नाही हे गणित. इथं मायनसच असतं नेहमी, लक्षात ठेवा. मायनस वाले गणित असतात ते. m² -13 = 0, 9p² - 36 = 0, 10x² - 49 = 0, 11x² - 11 = 0, 12 9x² - 25 = 0, 13 16x² - 49 = 0, 14 4m² - 49 = 0, and last 15 25p² - 100 -81 = 0. एवढे सगळे गणित तुम्ही सॉल्व्ह करा. आता आपण 2 पदावाले गणित बघत होतो. 2 पदावाल्या गणितांचे पण मी 2 प्रकार पाडले. हे सगळे वर्ग समीकरणेच आहे आणि हे आपण अवयव पद्धतीने सोडवतोय. तुम्हाला गणित लक्षात येत नसेल तर परत व्हिडिओ बघू शकता. तुम्ही परत बघा, तुम्हाला काही ना काही आयडिया लक्षात येईल. कळतंय तुम्हाला सगळ्यांना? इट्स ओके. वर्ग समीकरणांना सोडवण्याची आपण अवयव पद्धत बघतोय, फॅक्टरायझेशन मेथड बघतोय फॉर सॉल्व्हिंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता त्याचा हा 3रा प्रकार पाडला आणि हाच सगळ्यात मेन. ax² + bx + c = 0 या रूपातील समीकरण. आता इथे 3 पद आहे बघा. x² पण आहे, x पण आहे, सुट्टांक पण, p² पण आहे, p पण आहे, सुट्टांक पण. आणि हेच मेन गणित अवयव पद्धतीने सोडवता यायला पाहिजे. आणि अवयव पद्धत इतकी महत्वाची पद्धत आहे बाळांनो. जर तुम्हाला अवयव पद्धत आली नाही तर याच्यानंतर शेवटचा जो प्रॅक्टिस सेट शिकून आपण 2.6 2.5 2.6 तिथं पण आपल्याला ही फॅक्टरायझेशन मेथड यूज करायची. आणि जर तुम्हाला ती आत्ताच नाही कळालेली असेल तर पुढे तुम्हाला मग ते गणित सॉल्व्ह करताना खूप अडचण येईल. त्याच्यामुळे वेळ लागला तरी चालेल, पण ही मेथड आपल्याला आज आली पाहिजे, म्हणजे आली पाहिजे. लक्ष, याला फॅक्टरायझेशन मेथड म्हणतात. आता हे कसं सोडवायचं बघा, लक्ष देण्याचा प्रयत्न करा, नीट समजून घ्या तुम्ही. इथं काय करतात, हा शेवटचा जो अंक आहे का त्याच्यावर सगळा खेळ. सांगा इथं शेवटचा अंक कोणता आहे? चिन्हासहित बोलायची का? +40. या +40चे काय पाडावे लागतात आपल्याला? असे फॅक्टर पाडावे लागतात. +40 याचे फॅक्टर पाडावे लागतात. +40 म्हणून +40 घ्यायचा, -40 असतं तर -40 घ्यायचं. अवयव कसे पाडायचे? आता हा +40 चे अवयव पाडतोय बरं का आपण. अवयव पाडता येणं महत्वाचं आहे. आपल्याला अशा 2 संख्या शोधायच्या ज्यांचा गुणाकार तर 40 आला पाहिजे, पण तो +40 असल्यामुळं त्याच 2 अंकांची बेरीज ही मधला पद आली पाहिजे. मधला पद किती सांगा तुमचा इथं? हा मधला पद किती आहे? मधला टर्म किती आहे? हा मिडल टर्म किती आहे? 13 लक्षात ठेवा, फक्त लक्षात ठेवा. अशा 2 संख्या शोधायच्या ज्यांचा गुणाकार जर का +40 आहे तर +40 तर आलाच पाहिजे. आपल्याला गुणाकार +40 आलाच पाहिजे, पण त्यांचीच बेरीज किती आली पाहिजे? 13. बेरीज का? कारण हा गुणाकार जो आहे तो प्लस आहे म्हणून. हे बघा, हा जर का गुणाकार +40 असेल तर तुम्ही असे 2 अंक शोधा ज्यांचा गुणाकार तर 40 आला पाहिजे, पण त्यांची बेरीज ही मधला पद आली पाहिजे, 13. म्हणून ते 2 अंक बघा, 8 × 45. कारण ह्या 8 आणि 5चा गुणाकार 40 पण येतो आणि 8 आणि 5 ची बेरीज 13 पण येते. आणि जेव्हा तुमची बेरीज तुम्हाला प्लस हवी असेल तेव्हा तुम्हाला इथं दोघांना पण काय द्यावं लागेल? प्लस. याऐवजी जर इथं चुकून मायनस असतं तर तुम्ही यांना दोघांना पण काय दिलं असतं? मायनस. कारण 2 मायनसचं उत्तर -13 बनतं आणि 2 मायनसचा गुणाकार पण +40च बनतो. काय बोलतोय समजून घ्या तुम्ही जरा थोडंसं. जेव्हा पण तुमचा इथला अंक प्लस असेल तेव्हा तुम्ही समजून घ्या की अशा 2 संख्या शोधायच्या आहेत ज्यांचा गुणाकार तर एवढा आलाच पाहिजे, पण त्याच 2 अंकांची बेरीज का? कारण +40 गुणाकार पाहिजे होतं तुम्हाला म्हणून.
ही बेरीज किती आली पाहिजे, ही मधलं पद 13, आणि म्हणून त्या दोन संख्या 8 आणि 5 आहे, आणि इथं प्लस 13 असेल तर ह्या दोघांना पण प्लस लावायचं किंवा जर प्लस वाले अवयव तुम्ही पाडत असाल तर, आणि हेच प्लस 8 प्लस 5 आता इकडे वापरायचे. हे एक्स वर्ग जशाच तसं घ्यायचा, तो पहिला अवयव प्लस 8 घ्यायचा त्याला एक्स लावायचा, तो दुसरा अवयव प्लस 5 घ्यायचा त्याला पण एक्स लावायचा, आणि हा प्लस 40 जशाच तसा. ही स्टेप समजून घ्या तुम्ही, ही मेन स्टेप आहे बघा. 40चे अवयव कसे वाढले आणि ते दोन्ही अंक इकडे कसे वापरले ते महत्वाचं. मग काय करायचं, आता थोडा वेळ पूर्वी शिकलो होतो आपण, कॉमन काढायचं. की दोघांमध्ये काय कॉमन येतं, एक्स कट होईल, एक्स होईल, प्लस 8 होईल. इथे पण कॉमन येतं बघा. इथं जसं दोघांमध्ये एक्स कॉमन येतं आणि मग एक्सने भागल्यावर हे होतं, तसं इथे हे दोन्ही अंक कोणाच्या पाड्यात येतात, 5च्या. मग 5 चिन्ह प्लसच, हे चिन्ह जशाच तसं इथे येईल आणि दोन्ही अंक ज्याच्या पाड्यात येईल तो पाडा. आणि मग इकडच्या ब्रॅकेटमध्ये हे 5 कट झाल्यामुळे एक्स उरतं आणि 5 8 40 प्लस 8. तर तुम्ही कधी पण बघा हाच ब्रॅकेट इकडे उरत असतो. त्याच्यामुळे इकडे कॉमन काढल्यानंतर इकडे भागत बसायची गरज नाही, हाच ब्रॅकेट तिकडे लावायचं आणि संपलं. मग काय करायचं, हे दोन स्टेप, दोन जे सारखं आहे का ते एकदाच घ्यायचं, एक्स प्लस 8, आणि हे जे उरलेले आहे त्याला एक ब्रॅकेट लावायचं, एक्स प्लस 5 बरोबर 0. मग हे एक्स प्लस 8 वेगळं शून्य घ्या, और हे एक्स प्लस 5 वेगळं शून्य घ्या, आणि मग तेच एक्स इज इक्वल टू प्लस 8 मायनस 8 आणि प्लस 5 मायनस 5. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन -8, -5 वर्ग समीकरणाची मुळे. एकदम सोपं आहे, फक्त पहिली स्टेप जमली पाहिजे. कोणती स्टेप जमली पाहिजे, पहिली. आणि चिन्हांचा घोळ घेतो थोडासा, चिन्हांचाच घोळ सॉल्व्ह करायला शिकायचं आहे. चला बघा इथे पण आता अवयव कुणाचे पाडायचे सांगा, आता प्लस 8चे. हे मेन अंक असतो हा, याच्यावर सगळा खेळ. सांगा प्लस 60चे अवयव काय पडेल. आता अवयव तर 60चे खूप आहे रे, 10 सक 60 आहे, 15 चौक 60 आहे, 12 पंचे 60 आहे, 30 दुने 60 आहे, 60 एक 60 आहे, असे खूप अवयव असतात. पण आपल्याला कोणते अवयव पाहिजे, ज्यांचा गुणाकार तर 60 पाहिजे पण त्यांची बेरीज, हे प्लस असल्यावर तुम्ही बेरीज म्हणायचं आणि हे मायनस असल्यावर तुम्ही वजाबाकी म्हणायचं. इथे डिपेंड करतं, तुमचा गुणाकार प्लस 60 असेल तर तुम्हाला त्या दोन अंकांची बेरीज शोधावी लागेल, आणि इथं जर तुम्हाला मायनस 60 असेल तर त्या दोन अंकांची तुम्हाला वजाबाकी शोधावी लागेल. इथं प्लस 60 आहे म्हणून त्या दोन अंकांची बेरीज 19 झाली पाहिजे. अशा दोन संख्या शोधा ज्यांचा गुणाकार तर 60 आला पाहिजे आणि त्या दोन अंकांची बेरीज 19 झाली पाहिजे. मग ते दोन अंक आहे बघा, 15 चौक 60, राईट ना. आणि आता इथं बेरीज पाहिजे म्हणून यांना चिन्ह जे असतं ना ते 19 द्यायचं. मायनस चिन्ह सारखं असतं, बेरीज म्हणजे चिन्ह सारखं, पण कोणतं, हे प्लस 19 असतं तर दोघांना प्लस, आणि मायनस असतं तर दोघांना मायनस. आता ते दोन्ही अंक इकडे वापरायचे. पहिलं पद जशाच तसं, ते -15 पहिला अवयव त्याला पी अक्षर लावायचं, तो -4 दुसरा अवयव त्याला पी अक्षर लावायचं. या मधल्या पदाची ही फोड असते, आणि हा प्लस 60 जशाच्या तसा. लक्ष द्या तुम्ही, इथे सुद्धा तुमचा प्लस 40चे अवयव पाडून होतं, तुम्ही 8 म्हणजे 40 पडले, पण दोघांना प्लस चिन्ह का आलं, कारण तुमची जी बेरीज आहे ती प्लस आहे म्हणून यांना दोघांना प्लस द्यायचं. इथे मात्र तुमची जी बेरीज 19 आहे ना, तिथं चिन्ह कोणते, मायनस, म्हणून इथं दोघांना काय द्यायचं, मायनस. समजून घ्या तुम्ही, हे व्यवस्थित आहे. मग ब्रॅकेटमध्ये p -15 उरतं, आणि हे दोघं कुणाच्या पाड्यात येतात, हे मायनस जशाच तसं, हे दोन्ही 4च्याच पाड्यात येतात बघा. आणि इथं मायनस असलं की मायनस द्या, प्लस असलं की प्लस द्या, आणि हाच ब्रॅकेट इकडे लावा, p -15 = 0. एका ब्रॅकेटमध्ये p -15, एका ब्रॅकेटमध्ये p -4 = 0. मग p -15 बरोबर पण 0 घ्या, किंवा p -4 बरोबर पण 0. आणि मग म्हणा p = 15 और p = -4 चं 4 होत असतं. हे जर मायनस असेल तर इकडे प्लस होईल, हे मायनस असेल तर इकडे प्लस होईल, आणि these are the rules. समजून घ्या तुम्ही कसं होतंय, जरा लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. प्लस वाले गणित दाखवतो मी तुम्हाला आता सध्या. हे बघा, हा प्लस 40चे अवयव पाडले, इथं प्लस 60चे अवयव पाडले. जे अवयव प्लस 40चे पडले त्याला कधी प्लसचं चिन्ह येतं ते तुम्ही समजून घ्या. जेव्हा तुम्हाला ती बेरीज पण प्लस पाहिजे असते तेव्हा ते प्लस येतात. जेव्हा तुम्हाला ती बेरीज वजा बाकीची पाहिजे असेल, वजा 19, तेव्हा तुम्हाला इथं वजा चिन्ह द्यावे लागेल. आणखी कधी तर बघा तुम्ही दोन प्लसवालेच दोन बघा, किंवा प्लसवाला आणि मायनसवाला सोबत दाखवतो आता तुम्हाला मी. प्लस आणि मायनसवाल्यात नेमका फरक काय पडतो बघा. बघा ना, तुम्ही व्यवस्थित बघा, तुम्ही समजून घ्या. हे जर तुम्हाला कळालं नाही ना मग काय फायदा नाही. हे तुम्हाला कळालंच पाहिजे, आणि मेन आहे. ओके, आता बघा हे दोन गणित परत एकदा चांगले बघा. आता इथं प्लस 30चे अवयव पाडायचे तुम्हाला, आणि इथं तुम्हाला -120चे अवयव पाडायचे. लक्ष द्या, अवयव पाडायचं मेन, सगळ्यात मेन काय आहे, हे अवयव. एकदा अवयव पाडता आले की गणित संपलं. ओके, कशा अवयव पाडायचे प्लस 30चे, अशा कोणत्या पण दोन संख्या सांगा ज्यांचा गुणाकार 30 येतो. तुम्ही म्हणा 6 पंचे 30, चालेल का ते? कसं काय नाही चालणार, कारण आपल्याला जर गुणाकार 30 पाहिजे असेल तर त्याच दोन अंकांची बेरीज 11 पाहिजे. म्हणून 6 पंचे बेरीज 11 होते की नाही होते, म्हणून चालेल.
पण 10 त्रिक 30 चालेल का? नाही, कारण 10 ची 3 ची बेरीज किती होते? 13. 15 दुने 30 चालेल का? नाही, कारण त्यांची बेरीज किती होते? 17. आणि 30 एक 30 चालेल का? नाही, कारण त्यांची बेरीज किती होते? 31. प्रत्येक वेळा बेरीजच पाहिजे का? नाही. जर तुमचा गुणाकार प्लस असेल तर तुम्हाला या दोन अंकांची बेरीज करावी लागते. 6 पंचे 30 चालेल आता का बरं? कारण यांची बेरीज 11 बनते आणि बेरीज तुमची प्लस 11 असल्यामुळे यांना तुम्हाला प्लस चिन्ह द्यावं लागतं. अवयव कळतात तर तुम्हाला हेच का चालले, हे का नाही चालत आहे, हे का नाही चालत आहे, हे का नाही चालत आहे. जेव्हा की गुणाकार तर यांचा 30च आहे, कारण यांची बेरीज किती बनते? 13 आणि आपल्याला बेरीज किती हवी आहे? 11. समजतंय का तुम्हाला? आता इथं बघा 120 चे अवयव पाहा तुम्ही. आता कसे पडणार 120 चे अवयव? बघा 120 तर खूप संख्यांचा गुणाकार आहे. 15 8 120 आहे, 30 चौक 120 आहे, 12 10 120 आहे, बरोबर ना? 20 संख 120 आहे. यातली कोणते पाहिजे आपल्याला? आता गुणाकार 120 आहे, पण तो मायनस असल्यामुळे यांची वजाबाकी आपल्याला 2 पाहिजे. मायनस ज्यावेळेस तुमचा गुणाकार असतो तेव्हा तुम्हाला त्या 2 अंकांची वजाबाकी करत बसावी लागते आणि ती वजाबाकी तुमची ही मधलं बदलली पाहिजे. आता 15 आणि 8 ची वजाबाकी ही येते का? नाही. 30 आणि 4 ची वजाबाकी ही येते का? नाही. 12 आणि 10 ची वजाबाकी ही येते की नाही येते? येते. म्हणून तुमचे अवयव 12 का? हे तुम्ही समजून घ्या की या एवढा तुम्हाला गुणाकार हवा असतो, एवढा तुम्हाला गुणाकार हवा असतो आणि हे वजा असेल तर त्या 2 अंकांची तुम्हाला वजाबाकी ही मधल्या पदाची. एवढा तर तुम्हाला गुणाकार हवा असतो, पण जे 2 अंक तुम्ही शोधतात त्यांची बेरीज इथे तुम्हाला 11 हवी असते, राईट ना? म्हणून तुमचे अवयव 12 आहे. आता 12 आणि 10 ला चिन्ह कोणतं द्यायचं? हे प्लस असेल तर फक्त 12 ला प्लस द्यायचं आणि याला मायनस द्यायचं, कारण वजाबाकी दोन्ही चिन्ह सारखे नसतात. बेरजेच्या गणितात हे प्लस आहे तर दोघांना प्लस आणि हे मायनस असेल तर दोघांना काय? मायनस. पण वजाबाकीच्या गणितात हे प्लस आहे तर फक्त मोठ्याला प्लस, छोट्याला काय? मायनस. बाकी सेम. सांगा आता m² हा प्लस 12m, हा मायनस 10m, हा मायनस 120 इज इक्वल टू 0. कॉमन काढा. m ब्रॅकेट मध्ये m प्लस 12 मायनस 10 कॉमन काढा, परत ब्रॅकेट मध्ये m प्लस 12. इकडे प्लस 12 काय येते हे समजून घ्या तुम्ही. m सारखे म्हणून m कट म्हणून m होतं, m कट होऊन 12 होतं. मग हे चिन्ह आणि अंक जशाच तसा घ्यायचा, हा अंक जशाच तसा खाली घ्यायचा. मायनस 10 असेल तर मायनस 10 हाच ब्रॅकेट लावायचा पटकन. सर इथं तर मायनस होतं, ते ह्या मायनस मुळे ते प्लस बनून जातं. पण ते कसं बनतं त्याचं जाऊ दे ना, हे ब्रॅकेट घेऊन मोकळं व्हायचं. मग हे जे सारखं ब्रॅकेट असतं ते एकदा घ्यायचं m प्लस 12 आणि हे m मायनस 10 एकदा घ्यायचं इज इक्वल टू 0. मग m प्लस 12 इज इक्वल टू पण वेगळं 0 किंवा m मायनस 10 हे पण एक वेगळं 0, बरोबर? मग m इज इक्वल टू प्लस 12 चं मायनस 12 आणि मायनस 10 चं काय? प्लस 10. आणि मग लक्ष द्या तुम्ही प्लस मायनस वाले गणित दिले सगळे. हा आता मी तुम्हाला शेवटी एकदा ती गणित दाखवून देतो परत एकदा. प्लस वाल्या गणितात आणि मायनस वाल्या गणितात नेमका फरक काय आहे आणि मग मी तुम्हाला घरी गणित करायला देणार. आता मी शेवटची 2 गणितं दाखवतोय, तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला समजलं तर इट्स ओके, नाहीतरी आपण उद्यासाठी सुद्धा हाच प्रकार बघणार आहोत. बघा हा हे 2 गणित एकदा शेवटचे बघा. 6 गणितं घेतोय मी या प्रकारचे आणि मग तुम्हाला सोडवायला देणार आहोत. तसं तर अवयव पद्धत ही खूप वास्ट पद्धत आहे. आज आपण या गणितांपर्यंतच शिकतोय. नंतर आता आपल्याला इथं तुम्ही बघा इथं बाजूला अंक पण नाहीये बरं का. आणखी इथं अंक आला की मग आणखी प्रकार वाढतो, तो आपण उद्या बघूया. आता आपण ही गणितं समजून घेऊया. परत एकदा बघा तुम्ही अवयव पाडायला शिका. अवयव कुणाचे पाडायचे आता यावेळी प्लस 45 चे. हा फरक बघा तुम्ही प्लस 45 चे आणि इथं मायनस 70 चे. दोघांमध्ये नेमका फरक काय? प्लस 45 चे अवयव कसे पडणार? अशा कोणत्या पण 2 संख्या सांगा त्यांचा गुणाकार 45 आहे, पण त्या 2 अंकांची तुम्हाला इथं प्लस असल्यामुळे बेरीज करावी लागेल आणि ती बेरीज तुम्हाला 18 आणावी लागेल. सांगा मग 9 5 45 चालेल का? कारण 9 आणि 5 ची बेरीज करणार आहे तुम्ही आणि बेरीज का करणार आहे तुम्ही? कारण प्लस आहे म्हणून. प्लस 45 असेल तर तुम्हाला ह्या 2 अंकांची बेरीज करावी लागते. 9 5 45 होतात, पण त्यांची बेरीज 18 होते का? नाही. मग 15 त्रिक 45 चालेल का? हो. का बरं? कारण 15 ची 3 ची बेरीज किती होते? 18. सरळ आहे. 45 एक पण 45 असतं, पण यांची बेरीज किती बनते? 46. तुम्ही समजून घ्या तुम्हाला कोणते 2 संख्या चालतात. ह्या चालतात का? नाही. कारण यांची आपल्याला बेरीज करायची आणि ती बेरीज 18 आणायची. यांची बेरीज 18 येते का? नाही. यांची बेरीज 18 येते का? हो. म्हणून तुमचे अवयव काय पडले बाळांनो? 15 आणि 3 पडले आणि तुमच्या बेरजेला जे चिन्ह आहे, ही जी बेरीज पाहिजे होती तुम्हाला 18, तिला चिन्ह कोणतं आहे? मायनस. म्हणून यांना दोघांना मायनस द्यायचं. इथं जर प्लस असेल तर दोघांना काय द्यायचं? प्लस. इथं मायनस असेल तर दोघांना काय द्यायचं? मायनस. केव्हा? जर गणित बेरजेवालं अवयवाचं असेल तर. आता इथं बघा -70 चे अवयव पाडणार तुम्ही. 70 चे अवयव 10 7 70 पण आहे, 35 दुने 70 पण आहे, बरोबर ना? 70 1 70 पण आहे,
बरोबर. 14×5 70 पण आहे, पण आपल्याला कोणतं चालणार आहे? आपला अवयव आता -70 आहे बाळांनो, म्हणून यांची तुम्हाला वजाबाकी करावी लागेल आणि ही वजाबाकी तुम्हाला 3 आणावी लागेल. सांगा यांच्यातल्या कुणाची वजाबाकी 3 येते? याची येते का 35 आणि 2ची? 10 आणि 7ची येते का? येते. म्हणून 10 आणि 7 तुमचे अवयव. पण जेव्हा तुमचे अवयव वजाबाकीचे असतात ना, वजाबाकी म्हणजे वजा गुणाकार आहे ना तुमचा, मग तेव्हा तुम्हाला यांना दोघांना सारखे चिन्ह देता येत नाही. प्लस प्लस मायनस मायनस. तेव्हा तुम्हाला हे जर प्लस असेल तर याला प्लस द्यावं लागतं, याला काय द्यावं लागतं? मायनस. आणि हे जर मायनस असेल तर तुम्हाला याला मायनस द्यावं लागेल आणि याला काय द्यावं लागेल? प्लस. असं असतं. जेव्हा पण तुमचा गुणाकार वजा पाहिजे असेल तेव्हा तुमचे हे 2 चिन्ह वेगळे असेल. बाळांनो लक्षात ठेवा, इथं प्लस असेल तर 10ला प्लस, 7ला काय? मायनस. म्हणजे मोठ्याला हे चिन्ह द्यावं लागतं. मोठा 10 आहे म्हणून मोठ्याला हे चिन्ह, छोट्याला वेगळं. कारण तरच यांचं उत्तर -70 बनेल, नंतरच यांची बेरीज वजाबाकी +3 बनेल. लक्षात ठेवा तुम्ही अवयव कसे शोधायचे, हेच मेन आहे. हे अवयव शोधता ज्याला येईल त्याला हे गणित येईल. आता बघा, अवयव आल्यानंतर गणित कसं मांडायचं? हे m² जशाच तसा, तो पहिला अवयव घ्या त्याला पण m लावा, तो दुसरा अवयव घ्या त्याला पण m लावा, आणि हा +45 जशाच तसा. मधल्या पदाची फोड असते, मधलं पद लिहायचं नाही, ते अवयव लिहायचे. मग कॉमन काढायचं. हे दोघांमध्ये काय कॉमन येते? m. ब्रॅकेटमध्ये m मायनस किती उरतं? 15. मग इथं पण कॉमन काय येत असते नेहमी? हा चिन्ह आणि अंक. हाच अंक येतो इथं, कारण हे दोन्ही ह्याच अंकाच्या पाड्यात येतात. हा चिन्ह पण घ्यायचा आणि अंक पण घ्यायचा आणि हाच ब्रॅकेट इकडे लावायचा. बरोबर किती? 0. मग एका ब्रॅकेटमध्ये m-15, एका ब्रॅकेटमध्ये m-3 इज इक्वल टू काय घ्यायचं? 0. मग m-15 वेगळं 0 घ्यायचा किंवा m-3 वेगळा 0 घ्यायचा. हे कसं आलं कळलं नाही का? हे जे 2 कॉमन सारखे ब्रॅकेट असतात का, यांच्याऐवजी एकच ब्रॅकेट लावायचं आणि हे मिळून एक ब्रॅकेट बनवायचं असं. आणि m इज इक्वल टू किती? 15 और m इज इक्वल टू किती? 3. एकदम इझी. आणि इथं सांगा, आता सांगा पहिलं पद कोणतं आहे? p². शेवटचं पद कोणतं आहे? -70. हे तर झालं. पण ह्या मधल्या पदाऐवजी ते 2 अवयव घ्यायचे. ते +10 त्याला पण p अक्षर लावा, ते -7 त्याला पण p अक्षर लावा, आणि आता कॉमन काढा. p कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये p+10 उरेल आणि इकडे -7 कॉमन घ्यायचं. हे चिन्ह पण अंक पण, आणि हाच ब्रॅकेट तिकडे लावायचा p+10 वाला इज इक्वल टू 0. एका ब्रॅकेटमध्ये p+10, एक ब्रॅकेट p+10 साठी, म्हणजे हे जे ब्रॅकेट आहे त्याच्यासाठी एकच ब्रॅकेट आणि या राहिलेल्यासाठी एक ब्रॅकेट. -7 इज इक्वल टू 0. मग p+10 इज इक्वल टू पण 0 और p-7 इज इक्वल टू पण 0. ओके. आणि मग p इज इक्वल टू -10 और p इज इक्वल टू 7. बघा तुम्ही मागच्या वर्षी पण आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडमध्ये फॅक्टर पाडायला शिकवले होते. बघा मी 3 पदावाले वर्ग समीकरण आहे, मी तुम्हाला 6 गणित एक्सप्लेन केलेले आहे. तुम्हाला एखादं गणित कळत नसेल तर तुम्ही तो परत व्हिडिओ बघा. आणि मी तुम्हाला परत सांगतोय की आज जरी आपण हे शिकलेलो असेल तरी याचं रिव्हिजन आपण उद्या पण करणार आहोत, कारण हा प्रकार आपल्याला उद्या थोडा वाढवायचा आहे. इथं अंक नाहीये, इथं अंक द्यायचा आहे आपल्याला. आणि आता मी तुम्हाला होमवर्कला याची 10 गणितं देणार आहे, ते पण तुम्ही समजून घ्या आणि ते तुम्ही सोडवा. अवयव पद्धतीची मी तुम्हाला 6 गणितं दाखवलेले बाळांनो. तुम्हाला ह्या शेवटच्या संख्येचे अवयव पाडायचे असतात आणि त्याला चिन्ह जे द्यायचे असतात ना, ते कधी कधी प्लस येतात, कधी कधी मायनस येतात, कधी प्लस मायनस येतात आणि कधी मायनस प्लस येतात. तोच मेन खेळ. तो जर एकदा कळाला की अवयव पद्धत तुम्हाला आलीच समजून घ्या. एकदम इझी, एकदम इझी. आता मी तुम्हाला त्यासाठी घरी 10 गणितं करायला दिलेले बघा. तर हे गणितं तुम्ही सोडवा. याच्यामध्ये तुम्ही जर का पहिले 5 गणितं बघितले ना तर ते सगळे बेरजेवाले. हे बघा, +39 गुणाकार, +60 गुणाकार, +28 गुणाकार, +38 गुणाकार. आता हे गणित मात्र थोडं वेगळं दिलं मी तुम्हाला. इथं काय करावं लागेल तुम्हाला? हे सगळं पलीकडचा जो भाग आहे तो अलीकडे आणावा लागेल एकदा, आणि तो अलीकडे आल्यावर हा -120 इकडे काय होईल? +120. तर त्याच्यामुळे हे पण बेरजेचे गणित. हे पहिले 5 बेरजेचे गणित आहे आणि राहिलेले 5 वजाबाकीवाले गणित आहे. बेरजेच्या गणितात तुमचे जे अवयव येतील ना त्याला एक तर प्लसचं चिन्ह येईल, नाही तर मायनसचं येईल. आणि वजाबाकीच्या गणितात तुमचे जे अवयव येईल ना त्याला एक तर पहिल्याला प्लस येईल, दुसऱ्याला मायनस येईल, किंवा पहिल्याला मायनस येईल, दुसऱ्याला प्लस येईल. तुम्ही हे गणित करून बघा. जर आज तुम्हाला हे सोडवता नाही आले तरी पण काही टेन्शन घेऊ नका. उद्या हा प्रकार आपण परत रिपीट करणार आहोत. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आतापर्यंत मी ह्या वर्गावाल्या पदाच्या बाजूला अंक दिलेले नाहीये. तो अंक असतानाचा एक प्रकार असतो, तो थोडा वरच्या स्टँडर्डचा असतो. अवयव पद्धत लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट पद्धत आहे, याद करायची. ओके.